श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आज शनिवारी काय करायचे सांगण्यासाठी आलेली आहे. श्रावणातला पहिला शनिवार आणि शंभोना आपल्याला देण्यात येत आहे जल. ते तुम्हाला रोज द्यायचं आहे. रोज शंकराच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरात असलेल्या पिंडीवर जल द्यायचं आहे. परंतु सुरुवात करायची आहे सूर्याला जल देऊ. त्याच्यानंतर गुलाब किंवा लाल फूल, दुर्वा गणेशजींना अर्पण करायचे आहेत. शंभोला जल द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला दूध द्यायचं असेल तर आज शनिवार असल्यामुळे दुधामध्ये काळे तीळ अर्पण करणं फार आवश्यक आहे. जर दुधामध्ये काळे तीळ नसले तरी मूठभर तीळ तुम्ही आज शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. त्याच्यामुळे आपला शनी आपल्याला त्रास देत नाही. शनीची दैया आपल्याला त्रास देत नाही. आणि ओम नम शिवायचा जप, ओम नम शिवाय, आपल्याला 11, 21, 51, 108 वेळा जितका जमेल तितका तुम्ही करायचा आहे. बेल फूल अर्पण करायचं आहे. बेलाचं फळ मिळालं ते अर्पण करायचं आहे. आणि शंकराला आपल्या मनोकामना सांगायच्या आहेत. त्यांना आज शनिदेवाचा वार आहे, म्हणजे आज न्याय देवताचा वार आहे. त्याच्यामुळे आपण शिस्तप्रिय, न्यायप्रिय असणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शिस्त किंवा न्यायप्रिय असाल तर नक्कीच तुम्हाला शनीचा आशीर्वाद मिळतो, कारण तोही तितक्यात न्यायी आहे. तर त्यांना जर तुम्हाला खुश करायचं आहे तर संध्याकाळी तुम्हाला त्यांच्या देवळामध्ये जाऊन तेल अर्पण करायचं आहे. काळी तीळ अर्पण करायचे आहे. आणि आज पहिला शनिवार श्रावणाचा असल्यामुळे काळं वस्त्र तुम्ही त्यांना अर्पण करा. आणि त्यांना सांगा आमच्या ह्या श्रावणामध्ये असलेले सगळे शनिवार चांगले जाऊ देत आणि आमची आडापिडा टळू दे. त्याचप्रमाणे हनुमंताला तुम्हाला तेलचं अर्पण करायचं आहे. रुईच्या पानांचा हार अर्पण करायचा आहे. जर त्या पानावर राम लिहिता आलं शेंदुरी रंगाने तर खूप चांगलं. तर तुम्ही राम लिहून तुम्ही ती पानांचा हार हनुमंतांना अर्पण करा. त्याचप्रमाणे गुळ चण्याचा नैवेद्य द्या आणि सगळ्यांना वाटा. आजचा शनिवार पहिला श्रावणी शनिवार आहे, त्याच्यामुळे काही लोक उपवास करतात. आज उपवासाच्या वस्तू जरी म्हणजे खिचडी वगैरे पण तुम्ही आज दानामध्ये दिली तरी खूप चांगलं. काळे तीळ मात्र तुम्ही ब्राह्मणाला किंवा देवळामध्ये एक छोट्याशा पॅकेटमध्ये आज द्या, तर त्याच्याने तुम्हाला खूप चांगलं होईल. तर अशा प्रकारे आजचा शनिवार करा. संध्याकाळी घरामधले सगळे मीठ बदला. मीठ मोहरीने घरातल्या लहान थोरांची नजर काढा आणि दाराबाहेर दिवा लावा. ह्या सगळ्या गोष्टी करा. बघा घरात सुख समृद्धी येईलच आणि शनीची कृपा आपल्यावर राहील. श्री स्वामी समर्थ.